लग्नानंतर डोळ्यात सप्तरंगी स्वप्न घेऊन सासरी गेलेल्या एका लेकीचा संसार अवघ्या 4 महिन्यातच स्मशान शांततेत विरून गेलाय। ज्या हातावरची मेहंदी अजून तशीच होती त्याच हाताने मृत्यूला कवटाळण्याची वेळ एका 23 वर्षीय तरुण विवाहितेवर आली आहे। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, आपण पाहताय शिवशाही न्यूज। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातून एक अशी बातमी समोर येते जी ऐकून कोणाच्याही काळजाचं पाणी होईल। धनश्री जगताप, एक निष्पाप चेहरा, जिचा छळ झाला, जिला मानसिक रुग्ण ठरवण्यात आलं आणि अखेर तिचा जीव गेला। हा मृत्यू आहे की सासरच्या क्रूरतेने केलेली हत्या, हा आता प्रश्न उपस्थित होतोय। नोव्हेंबर 2025 मध्ये धनश्री आणि संदीप जगताप यांचा विवाह झाला। वाटलं होतं संसार सुखाचा होईल, पण लग्नानंतर काही दिवसातच धनश्रीच्या आयुष्याला ग्रहण लागलं। पती संदीप, सासू रंजना आणि सासरे गौतम यांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। क्रूरतेची सीमा तर तेव्हा ओलांडली गेली जेव्हा तिला मानसिक रुग्ण ठरवण्यात आलं। उपचाराच्या नावाखाली माहेरच्यांकडून पैसे उकळण्यासाठी नोटरी देखील करून घेण्यात आली। लेकीच्या सुखासाठी तो बाप पदरमोड करत राहिला, पण 4 मार्चची ती सकाळ त्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली। आधी फोन येतो की तुमची मुलगी हरवली आहे आणि काही वेळातच बातमी येते की विहिरीत तिचा मृतदेह सापडलाय। ज्या लेकीला 23 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिचा असा अंत पाहून आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। पण प्रश्न इथेच संपत नाही। या प्रकरणात आता खाकी वर्दी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। धनश्रीचा दीर पोलीस कर्मचारी असल्याने पोलीस तपासात टाळाटाळ करत आहेत का? आरोपी पती गजाआड असला तरी सासू सासरे अजूनही मोकाट कसे? न्याय देण्याची भाषा करणारे पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला का घाबरत आहेत? एका बापाचे अश्रू या व्यवस्थेला दिसतच नाहीत का? धनश्री गेली, पण तिचे आईवडील आज न्यायाची भीक मागत आहेत। धनश्रीच्या मृत्यूला 12 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांकडून अजून काहीच हालचाल होत नाही। पोलीस कर्मचारी असलेल्या धनश्रीचा दीर सत्यजित जगताप याचे नाव आरोपी म्हणून का घेतले नाही? जर वर्दीच्या जोरावर हा तपास दाबण्याचा प्रयत्न झाला तर सामान्य माणसाने दाद मागायची तरी कुणाकडे? आधीच दुःखाने वाकलेल्या धनश्रीच्या आईवडिलांनी न्यायासाठी आता पोलीस स्टेशनचे उंबरटे झिजवायचे का? धनश्रीच्या माहेरच्या मंडळींनी आता पोलिसांना एक निवेदन दिले असून सत्यजित जगताप यांनाही आरोपी करावे, सासू सासरे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यात केली आहे। आरोपींना अशी कठोर शिक्षा मिळायला हवी ज्यामुळे पुन्हा कोणत्या धनश्रीचा बळी जाणार नाही। मंगळवेढा पोलीस आता या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे करणार की आपल्या सहकार्याला वाचवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।